हॅलो मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? हे आपलं कालचं हॉटेल. ही जी पहिली रूम दिसते सेकंड फ्लोअर होती. ॲक्च्युली त्याला फर्स्ट फ्लोअर बोलतात. तिथे थांबलो होतो. काल खूप मोठा जोक झाला. मोबाईलमध्ये अजूनही पाणी आहे. काल रात्रीचा तो सीन तुम्ही बघितला असाल. गाडी पाऊस बीस पडत होता आणि आम्ही रेकॉर्डिंग चालू केली. त्याच्यानंतर इतका पाऊस पडला की हालत खराब झाली. आमचं गाव आहे खेड. इथे आम्ही आलो. इथे मग हॉटेल इंद्रप्रस्थमध्ये रूम घेतली. बोलायची कंडिशन नाही. बॅगा हे सगळं भिजलं. हे बघा, हे ओलं आहे. हे सगळं ओलं आहे. ह्याच्या आतमधले कपडे थोडे थोडे ओले झाले. बुटं, जीन्स, आतमधलं हे जॅकेटही त्याचा थोडं थोडं जॅकेटही ओलंच आहे. बॅगेत टाकलेलं तरी पण काय आहे ना, जवळजवळ 78 किलोमीटर आपल्याला जायचं होतं. आणि पाऊस, काळोख, जंगल, खराब रस्ते, त्याच्यामध्ये काय मग ब्लॉक करायची इच्छाच राहिली नाही. रात्री आलो हॉटेलमधून, परत कॅमेऱ्याची पान येते. मगाशी आपण काय सांगत होतो ते आता किती ब्लॉगिंग झालं आहे किती नाही माहिती नाही, पण ना रात्री हालत खूप खस्ता झालेली आणि बोलायची इच्छा नव्हती. का पागल हो गया था, पागल. घेतो का हे नाही घ्यायचं आहे, बोटी नाही घ्यायची काय देवी अशी, म्हणजे कुलदैवत नाही, पण इथे पाया पडायचं. म्हणजे पाया पडायच्या आधी इथे हात धुवायचे. तिथे एकदम लांब वॉशरूम बांधून ठेवलेत, व्यवस्थित आहेत, देवाजवळ नाही. आणि इथे परत सॉक्स ओले झाले. देवळात तिथे पण शूटिंग अलाउड नाही, तर आपण बंद करूया. इकडे चहा पितो या कॅन्टीनमध्ये. ह्या सकाळी आत्ताशे 8:30 झालेत. आपला हा हायवे कोकणात जाणारा, रत्नागिरीला जाणारा, इकडनं मुंबई, जसे कोकण. जर दोघांपैकी एकटा व्यक्ती असताना तर काल खरं म्हणजे घाबरून मेला असता, कारण का 90% जंगल आणि 10% फक्त गाव होतं. आणि त्या 10% गावातसुद्धा लाईट नव्हती पावसामुळे, तर अंधारच अंधार. कसा मोबाईल वाचवला, कसे आपले इयरफोन, आपले सगळे पॉवर बँक कसे बसे ते पावसात भिजत पिशवीत टाकले. त्याला बोला आपण भिजू दे, पण ते गॅजेट तर नाही भिजले पाहिजेत. तो थांबवायला पण तयार नाही. तो बोलतो नाही थांबवा कुठे, झाडाखाली थांबवली, वीज पडली पावसातून, तर तसं नको व्हायला ना. मग कुठे ते जवळजवळ 7-8 किलोमीटर लांब आम्हाला एक हे भेटलं, बस स्टॉप असतो गाववाल्यांचा. तिथे पण काळोख होता. 2-4 लोक थांबली होती. मग त्या चहा पिऊया, चहा, मस्त चहा. हे सकाळचं असं होऊन पडतं रखरखतं, हां, आणि संध्याकाळचा पाऊस पडतो. चहा पितो आणि मग झाली आपल्या या अंड्यावरती बसूया आणि महाबळेश्वरला जाऊया. हा काय ते नवीन पद्धतीचा चहा आहे, थोडासा ऑरेंज कलरचा आहे. घेऊन बघूया कसा वाटतो. या हॉटेलमध्ये आपण नाश्ता केला. इथे कोकणात आलात
आणि तुम्हाला घाट नाही लागले तर मग काय, कोकणात तुम्हाला एक्सप्रेस हायवे भेटत नाही. 17 वर्ष झाली एका हायवेचं काम चालू आहे, अजूनही झालेलं नाही. चल पुढे जात आहे ते. त्या रिक्षा तिथपर्यंत सर तेव्हा तिथे पार्किंग ॲक्टिव्हिटी. अरे बॅग कालसारखाच प्रॉब्लेम. मगाशी पण आम्ही ना मॅप लावून आलो ना, तर ते 17 किलोमीटरच्या आधी हा रोड लागतो संगमेश्वरचा. त्यावेळी काय करता आलं नाही ब्लॉगिंग, कारण का मॅप चालू होता आणि अचानक ती लोकेशन निघून गेल्यानंतर कळालं की त्याचा एंट्री पॉईंट शूट करायचा होता. इकडनं पायऱ्या चालू होतात आणि ते आपले फोटोशूट चालू आहे. तरी ठीकठाक पायऱ्या आहेत.
होमस्टे निवास फुल रवी किरण नाही रे रवी किरण आम्ही आता ऑलरेडी राहतोय शांती. नमस्कार. व्हॉइस ओव्हर द्यायचं कारण असं की आता आपण पोचलोय गणपतीपुळ्याला आणि ही समुद्र चौपाटीवरची ती गर्दी पाहून तुम्हाला कळालंच असेल. दिवाळीच्या सलग 3 ते 4 दिवस सुट्ट्या आल्यामुळे पुण्या साईडचे कोल्हापूर साईडचे सगळे पर्यटक गणपतीपुळ्याला आले. पूर्ण बीच जो आहे तो प्रचंड गर्दीने भरला होता आणि सगळे ते हॉटेल सगळे जे आहेत ते सर्व फुल होते. कुठेही राहायची व्यवस्था नाही काय नाही. आम्ही आलो होतो गणपतीपुळ्याला आज रात्री स्टे करणार होतो पण गणपतीपुळ्याला काय राहायचा व्यवस्था झालीच नाही. मग आम्ही माझ्या मित्राला कॉल केला आणि मग तो बोलला की हां ठीक आहे चल माझ्या घरी जा. मग आम्ही रात्री पोचलो 12:30 वाजता कुडाळमध्ये. हा रस्ता पाहत आहे हे त्याच्या घरी जाण्याचा रस्ता आहे. कणकवलीमध्ये त्याचं गाव आहे देवगड म्हणून तिकडेचा हा रस्ता. रात्री आम्ही पोचलो 12:30 वाजता आणि तिथे सुद्धा पाऊस आम्हाला भेटला आणि आम्ही शेवटच्या पॉईंटवरती इतका भिजत गेलो की काय सांगणार. त्याच्याचमुळे ह्या रात्री सुद्धा आम्ही कुठच्याही प्रकारचा आउटडोरवाला व्हिडिओ बनवला नाही. हा दुसऱ्या दिवशी सकाळचा त्याच्या देवगड बीच जो आहे बऱ्याच जणांनी पाहिला असेल.
तर मंडळी, कसा वाटला आमचा आजचा प्रवास? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या सगळ्यात आवडती जागा कोणती ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. असाच नवनवीन ठिकाणी फिरण्यासाठी आणि आमच्यासोबत या प्रवासात सामील होण्यासाठी वखड ब्रदर्सला आताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करत राहा. धन्यवाद.